चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो, प्रज्ञा स्मार्ट गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रज्ञा तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवतेची ओटी भरायची असते। ती ओटी कशी भरायची आहे, कोणत्या पद्धतीने भरायची आहे, कोणत्या स्त्रियांनी भरायची आहे याबद्दल मी आज तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्यामुळे तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। नवरात्रीमध्ये प्रत्येकाच्या घरी घट स्थापन केलेले असतात। ज्यांच्या घरी घट स्थापना आहे त्यांनी सुद्धा आपल्या घरी घटाची म्हणजे घट स्थापनेची सुद्धा जिथे आपण घट स्थापना केली असते त्या देवीची आपल्याला ओटी भरायची असते, आपल्या कुलदेवतेची ओटी भरायची आहे। आणि जर तुम्ही माझ्यासारखा मंगल कलशाची स्थापना केली असेल तरी सुद्धा तुम्ही तिथे देवीची ओटी भरू शकता। आणि त्याचबरोबर बऱ्याच स्त्रिया ह्या 9 दिवसाचा उपवास धरतात, त्यांनी सुद्धा आपल्या कुलदेवतेची ओटी भरायची आहे किंवा कोणत्याही देवीची तुम्ही नवरात्रामध्ये ओटी भरू शकता। जर कोणत्या स्त्रियांनी 1.5 दिवसाचा उपवास केला असेल त्या सुद्धा स्त्रिया आपल्या देवीची ओटी भरू शकतात। आता ओटी कोणी भरायची आहे, ज्या सवासनी आहेत त्यांनी कुलदेवतेची ओटी भरायची आहे। आणि त्याचबरोबर ज्या प्रेग्नेंट महिला आहेत त्यांनी ओटी भरायची नाही। आपण ओटी का भरतो, कारण की आपल्या ओटीमध्ये काहीतरी देवीने द्यावं यासाठी आपण ओटी भरत असतो किंवा आपली ओट भरून निघावी म्हणून आपण देवीची ओटी भरत असतो। आता ज्या स्त्रिया प्रेग्नेंट आहेत त्यांनी जर ओटी भरली तर त्यांची ऑलरेडी ओटी भरलेली असते, म्हणजे त्या प्रेग्नेंट असतात आणि त्यामुळे त्यांनी ओटी भरायची नाही किंवा त्यांनी कोणाकडून स्वतःची सुद्धा ओटी भरून घ्यायची नसते। तर ज्यांनी प्रेग्नेंट महिला आहेत तर त्यांनी या वर्षी ओटी न भरता पुढच्या वर्षी आपल्याला ओटी भरायची आहे। म्हणजे ज्या प्रेग्नेंट नाही, ज्या सुवासिनी आहेत त्यांनी या वर्षी नवरात्रामध्ये ओटी भरायची आहे। आता ओटी भरत असताना आपल्याला सहावार किंवा नऊवार साडी लागते। तर मी तर असं सांगेल तुम्हाला की नवरात्रामध्ये वर्षातून एकदाच येत असतो आणि या वर्षी आपल्याला आवर्जून आपल्या कुलस्वामिनीला नऊवार साडी घालायची आहे। तर अशा पद्धतीची मी नऊवारी साडी घेऊन आलेली आहे आणि ही नऊवार साडी मी कुलदेवीला घालणार आहे। तर आपण जेव्हा कुलदेवीला नऊवार साडी घेऊन जातो तेव्हा अशी फोल्ड न करता तिला ओपन करायचं आहे आणि याच्यावर आपल्याला खण सुद्धा ठेवायचा असतो। तर अशा पद्धतीने तुम्ही ओटी भरायला घेऊन जायचं आहे। आता ओटी कशी भरायची आहे, कशी भरायची याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। आता आमची कुलस्वामिनी आहे तुळजापूरची तुळजाभवानी। तर आता मी तुळजापूरला जाऊ शकत नाही, परंतु माझा विश्वास मोठ्या देवीवरती आहे। तर आमच्या जवळच मोठ्या देवीचं एक मंदिर आहे, पाथर्डी जिल्ह्यामध्ये मेन मोठ्या देवीचं मंदिर आहे, तिथे मी आता जाऊ शकत नाही। त्यामुळे मी काय ठरवलेलं आहे की जवळच एक छान मोठ्या देवीचं मंदिर आहे, देवी सगळी एकाच ठिकाणी असते, त्यामुळे तिथे जाऊन मी देवीची ओटी आता भरणार आहे। त्यासाठी मी सगळं घालणारं साहित्य आणलेलं आहे आणि ते तुम्हाला मी दाखवणार आहे। आता जेव्हा आपण ओटी भरतो तेव्हा कोणतं मंत्र म्हणायचे, कोणत्या स्वतःचा उच्चार करायचा याबद्दल सुद्धा मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर अगोदर मी तुम्हाला दाखवते कोणकोणतं साहित्य घेतलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मैत्रिणी, मी जे साहित्य घेतलेलं आहे त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त साहित्य घेऊ शकता किंवा मी जेवढे घेतले तेवढे तुम्ही साहित्य घेऊ शकता। तुमचा भाव, तुमची श्रद्धा, तुमचा विश्वास खूप महत्त्वाचा आहे। तुम्ही देवीला लाखभर रुपयाचं देतात पण तुमच्या मनामध्ये जर भावच नसेल, तुम्ही तिची सेवाच करत नसाल तर तिच्यासाठी ते लाखभर रुपये काहीच नाहीत। पण तुम्ही जर तिची दररोज नित्यनेमाने सेवा करत असाल, तिचा उपवास जर तुम्ही करत असाल तर तुम्ही 1000 रुपयाची जरी 500 रुपयाची जरी तुम्ही साडी तिला घेऊन गेलात तरी सुद्धा ती तुमच्यावर प्रसन्न होते किंवा तुम्ही 10 रुपयाचा खण जरी सोबत नेला तरी सुद्धा ती तुमच्या प्रसन्न झालेली असते। त्यामुळे तुमची श्रद्धा, तुमचा भाव अतिशय महत्त्वाचा आहे, एवढं लक्षात ठेवा। आणि प्रत्येकीने कुलदेवतेची ओटी भरायची आहे किंवा ग्रामदेवत आहे तिथे जाऊन तुम्ही ओटी भरायची आहे। तुमचं श्रद्धास्थान आहे तिथे जाऊन तुम्ही कुलदेवतेची ओटी भरू शकता। इष्टदेवत आहेत तिथल्या देवीची तुम्ही ओटी भरू शकता। नवरात्रीमध्ये एकदा तरी एका तरी देवीची आपल्याला ओटी भरायची आहे। आता ओटी का भरायची, कारण की जे काही देवीच्या सात्विक लहरी आहेत ते आपल्यापर्यंत यावेत यासाठी आपल्याला तिची ओटी भरायची असते। आणि जेव्हा आपण देवीची ओटी भरतो तेव्हा आपल्याला तिला काही मागायचं नसतं, कारण की ती आपल्याला न मागता सर्व काही देत असते। फक्त आम्हाला सर्वांना सुखी, समाधान, आनंदात ठेव एवढी प्रार्थना करायची आहे आणि तिची आपल्याला ओटी भरायची आहे। तर चला मैत्रिणी, जास्त वेळ न घेता मी तुम्हाला दाखवणार आहे की देवीची ओटी कशी भरायची आहे। तर इथे मी देवीसाठी नऊवारी छान असा गुलाबी रंगाची साडी घेऊन आलेली आहे, नऊवारी घेऊन आलेली आहे। आता गुलाबी रंगच का आणला, कारण की पिवळा, हिरवा आणि लाल हे असे कॉमन रंग झालेले आहेत आणि मला असं वाटतं की देवीला माझा आवडता रंग परिधान करावा म्हणून मला गुलाबी रंग आवडतो। त्यामुळे मग मी देवीला असं छान गुलाबी रंगाची नऊवारी घेऊन आलेली आहे। आणि त्याचबरोबर इथे मी खणसुद्धा तिला घेऊन आलेली आहे। तर मी खणाची अशी चौकोनी फोल्ड केला आहे आणि असाच खण आपल्याला तयार करायचा असतो। आता याच्यामध्ये सुद्धा पीस असतो, परंतु तरी सुद्धा मी वेगळे असा खण तिला तयार करून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीची ती ओटी तयार आहे। आता मी तुम्हाला दाखवते ओटीमध्ये मी कोणकोणतं साहित्य घेतलेलं आहे आणि आपल्याला कशा पद्धतीने तिथे जाऊन ओटी भरायची आहे ते त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगते। जेव्हा तुम्ही देवीला
ओटी भरायला जाता तेव्हा तुमच्यासोबत एक ताट घ्यायचं आहे आणि ताटामध्ये आपल्याला तिची नऊवारी साडी ठेवायची आहे। तर इथे मी अशी, आणि जेव्हा तुम्ही भरता तेव्हा अशी नऊवारी उघडी करून ठेवायची आहे तुम्हाला। आणि इथे मी तिचा खण घेतलेला आहे, तर खण इथे ठेवलेला आहे। तर त्यानंतर काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला दाखवते। सगळ्यात पहिले आपल्याला श्रीफळ घ्यायचं आहे आणि त्याचा जो सेंडा आहे तो आपल्या देवीकडे करायचा आहे। 51 रुपये मी इथे ठेवत आहे देवीला। तुम्ही 101 ठेवू शकता, 501 रुपयेसुद्धा ठेवू शकता। हिरव्या बांगड्या मी देवीला इथे ठेवलेल्या आहेत। त्यानंतर हळदी कुंकावाच्या पुड्या मी इथे तयार करून घेतलेल्या आहेत। मी हे घरीच तयार केलं आहे हळदी कुंकावाच्या पुड्या। त्यानंतर मणी मंगळसूत्र, याच्याशिवाय देवीचा शृंगार पूर्ण होत नाही तुमच्या मत। आणि त्यानंतर इथे मी घेतलेला आहे मेहंदीचा कोन आणि तांदूळ घ्यायचे आहेत आणि तिथे तांदूळ ठेवायचे आहेत तुम्हाला देवीच्या ओटीमध्ये। तुम्हाला मी दाखवते, इथे ओटीमध्ये देवीचे तांदूळ ठेवलेले आहेत आणि त्यामध्ये खारीक, सुपारी आणि हळकुंड वगैरे ठेवायचे आहेत। तर ही इथे अशा पद्धतीने देवीची ओटी तयार करून झालेली आहे। मैत्रिणींनो, जेव्हा आपण देवीची ओटी भरायला जात असतो तेव्हा आपला जो पदर आहे तर तो आपल्या डोक्यावर ठेवायचा आहे। त्यानंतर स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे। इथे आता मला हळदी कुंकू लावून घेते। सगळ्यात अगोदर आपल्याला हळद लावायची असते, त्यानंतर कुंकू लावायचं आहे। देवीलाही आपण हळद कुंकू अर्पण करायचं आहे। इथे मी तुळजापूरच्या देवीला आणि मोठ्या देवीला हळदी कुंकू अर्पण करत आहे। आता त्यानंतर काय करायचं आहे, हे जे संपूर्ण साहित्य आहे तर हे ताटासकट आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्या छातीपाशी ठेवायचं आहे। त्यापूर्वी काय करायचं आहे, यातले जे थोडे तांदूळ आहेत ना ओटीमधले, देवीच्या ओटीमधले, तर ते आपल्या थोडंसं ओटीमध्ये घ्यायचे आहेत अशा पद्धतीने। आणि त्यानंतर ही जी ओटीचं सगळं साहित्य आहे तर हे आपल्या छातीपाशी ठेवायचं आहे आणि 3 वेळा जय जयकार करायचा आहे। उदेष्टु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब, बोल अंबा माता की जय, बोल अंबा माता की जय, बोल अंबा माता की जय, आई तुळजा भवानी माता की जय, मोठा देवी जगदंबे माते की जय। उदेष्टु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब, बोल अंबा माता की जय, बोल अंबा माता की जय, बोल अंबा माता की जय, आई तुळजा भवानी माता की जय, मोठा देवी जगदंबे माते की जय। उदेष्टु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब, बोल अंबा माता की जय, बोल अंबा माता की जय, बोल अंबा माता की जय, आई तुळजा भवानी माता की जय, मोठा देवी जगदंबे माता की जय। असं म्हणल्याच्या नंतर आपल्या छातीपाशीही ठेवायचे आहे। त्यानंतर देवीला असे अर्पण करायचे आहे। असं 3 वेळा आपल्याला करायचं असतं। आणि त्यानंतर ही जी ओटी आहे तर ही ठेवायची आहे आणि आपल्या देवीला असं पूर्ण एकत्र घ्यायचं आहे। आपल्या परत छातीला लावायचं आहे आणि तिला म्हणायचं आहे की हे जगदंबे माते, मी तुला आज तुझी ओटी भरून तुझी कृतज्ञता व्यक्त करत आहे। माझ्या सर्व चांगल्या इच्छा तू पूर्ण कर आणि माझ्यासोबत पाठीशी राहा, कायम माझ्या सर्व संकटामध्ये मात करण्याची ताकद तू मला दे, असं म्हणायचं आहे। आणि ही ओटी आपल्याला देवीला अर्पण करायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही देवीची ओटी नवरात्रामध्ये घालू शकता। आता जर तुम्ही मंदिराच्या ठिकाणी जाऊन ही ओटी भरणार असाल तर ही ओटी तुम्हाला तिथेच देवीला परिधान करायची आहे। तुम्ही ही ओटीचं संपूर्ण साहित्य तिथं देवीच्या मंदिरात ठेवून यायचं आहे। जर तुम्ही तुमच्या कुल ठिकाणी जाऊन ओटी भरणार असाल किंवा तुम्ही ग्रामदेवताच्या ठिकाणी जाऊन ओटी भरणार असाल तर यातलं कोणतंच सामान माघारी आणायचं नाही। फक्त आपल्या ओटीमध्ये जे तांदूळ आहेत ना तर तेच तांदूळ आपल्या घरीसोबत माघारी घेऊन यायचे आहेत आणि ही ओटीचं सामान तिथंच संपूर्ण ठेवून यायचं आहे। आता जर तुम्ही कुल ठिकाणी जाऊन ही ओटी भरणार असाल तिथे जाऊन तुम्हाला देवीला परिधान करायचे आहे आणि तुमची आजी वगैरे तुम्ही तिला ही ओटी देऊ शकता। किंवा तुम्ही जर इथं माझ्यासारखा कलश स्थापन केला असेल तर तुम्ही कलशापाशी जर ही ओटी भरणार असाल तर तुमच्या आजीला वगैरे तुम्ही इथे देऊ शकता। अशा पद्धतीने तुम्ही नऊवारच्या साडीची आपल्याला मोठ्या देवीला किंवा आपल्या कुलदेवतेला ओटी भरायची आहे। तर तुम्ही ओटी ही अष्टमी किंवा नवमीच्या तिथीला भरू शकता, परंतु नवरात्रीमध्ये आपण 9ही दिवस देवीची ओटी भरू शकतात। तर आता ही जी ओटी आहे तर ही तुम्हाला फक्त दाखवण्याकरता मी ते करून दाखवलेलं आहे। मुळामध्ये मी ही ओटी मोठ्या देवीच्या आईच्या नावाने आणलेली आहे आणि तिला मी ही ओटी आज भरणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नवरात्रीमध्ये देवीची ओटी अवश्य भरायची आहे। आय होप तुम्हाला माझा हा संपूर्ण व्हिडिओ आवडला असेल। तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच माझ्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि प्रज्ञाच मराठी गृहिणी या चॅनलला
सबस्क्राईबसुद्धा करा. झाली छोटीशी सेवा, मोठ्या देवीच्या चरणी रुजू करते आणि तुमची सर्वांची रजा घेते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.